इथे आल्यानंतर पाण्याचा हार्डनेस TDS जास्त होता. त्यानंतर जनावरांना त्रास व्हायला लागला. जनावरांचं शेण पातळ येणे, दुधाची क्षमता कमी होणे. त्यानंतर मग आम्ही असं पाण्याच्या शोधात होतो, चांगलं पाणी कसं जनावरांना मिळेल यायचं. तर त्यानंतर आम्हाला आरोचं सुचव झाला. त्याच्यानंतर मग ठरवलं आरो प्लॅन लावायचा. म्हणून तुम्ही हा आरो पॉईंट लावला. म्हणून हा आरो क्षारयुक्त पाण्यामुळे जनावरांना काय समस्या झाली त्याने आरो लावल्यामुळे काय सुधारणा झाली? जनावरांचं दूध कमी झालं हा. होतं. जनावरांची तब्येती कमी झाल्या हा. होत्या आणि त्यांचं शेण ते पातळी आरोग्य खराब होत चाललं तुझं आरोग्य क्षारयुक्त पाण्यामुळे. आणि मग तुम्ही हा आरो बसवल्यानंतर त्याच्यामध्ये काय फरक पडला? त्यानंतर परत जी गाय 25 लिटर दूध देत होती ती 15 वाली होती. तर ती आता परत 15 लिटरची गाय परत 25 लिटरवर जायला लागलेली. जायला लागले, सुधारणा झाली. सुधारणा झालेली. दररोज 5 ते 7 लिटर दूध वाढलेली हा. आणि तुमच्या ती सुधारायला लागलेली इथं. हो हो तुमच्या हातामध्ये युनिट दिसतंय काय आहे? ही आम्ही आता आरो बसवला होता. हा. तर त्याच्यानंतर आरोला पर्याय म्हणून आरोला मेंटेनन्स जास्त येतो, तर मेंटेनन्स कमी करण्यासाठी म्हणून गिरीशचंदनी सरांनी आरोला पर्याय म्हणून हा एक छोटा कंडिशनर तुम्हाला दिलेला आहे. युनिट दिलेला आहे. हा हा तर याचा बऱ्यापैकी चांगल्यापैकी फायदा होतो. हा. TDS कमी होतोय, पाणी क्षारयुक्त आहे ते चांगलं होतं. हा, याची किंमत किती आहे? त्याची किंमत साधारणतः 18,000 रुपये आहे. आहे. आणि हे जोडण्यासाठी किती वेळ लागतो? समजा आपण इथं वायर जोडली आहे तुम्ही, तर तुम्ही या टाकीमध्ये टाकून आम्हाला चालू करून दाखवू शकता. याला जोडायला इन्स्टॉलेशन करायला फक्त हा टाकीमध्ये सोडायचं आणि बटन चालू करा तुम्ही. आपण याचे पाहूया कसं चालतं हे. या पद्धतीने हे चालू होतं आणि पाणी टाकीतल्या टाकीमध्ये पाण्याचं सर्क्युलेशन केल्यामुळे पाण्याचा TDS कमी होतो आणि स्वच्छ नितळ पाणी आपल्या जनावरांसाठी, माणसासाठी, शेतीसाठी आपल्याला मिळू शकते यातून. तुम्ही समाधानी आहात हे मशीन? हां, तर खूप खूप